नमस्कार, सुप्रिया देशमुख लाईव्ह या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण आलो आहे नाशिककरांचा आराध्य दैवत नवसाला पावणाऱ्या नवशा गणपतीच्या मंदिरात. नवसाला पावतो असे या गणपतीची ख्याती असल्यामुळे इथे सगळ्यांचे नवस पूर्ण होतात. त्यामुळे इथे खूप गर्दी राहते आणि इथं आम्ही या गणपतीच्या दर्शनाला आलो आहोत. आम्ही फॅमिली एक ट्रिप प्लॅन करून आलो आहे. मित्रमैत्रिणी सर्व दर्शन घेतोय. इथे ज्या तुम्हाला या घंट्याला कोलेला दिसतात या सर्व नवसाला पावणाऱ्या गणपतीला आपण बांधतो, जेणेकरून त्या पूर्ण इच्छा झाली का ज्या इच्छेप्रमाणे आपण ती घंटी बांधू कबूल करेल असते ती बांधावी लागते. इथे बघा सगळीकडं घंट्या बांधली. तर इथं राघोबा दादा आनंदीबाई यांच्या नवसाला पावल्यानंतर या गणपतीची स्थापना करण्यात आली, मंदिर बांधण्यात आले. त्यांना पुत्रप्राप्ती झाली, त्यामुळे इथे या मंदिराची स्थापना करण्यात आली. आम्ही पण इथे बाळरूपी गणेशाचे दर्शन घेऊन ध्यान करून दर्शन घेण्यासाठी लांबून आलो. तर तुम्ही पण आमच्याबरोबर दर्शन घ्या. संकष्ट चतुर्थी, अंगारकी चतुर्थीच्या दिवशी इथे दर्शनासाठी त्यांच्या भक्तांची खूप भीड येते, खूप गर्दी राहते. अलोट जनसागर येतो दर्शनासाठी. आम्ही आडमध्ये आल्यामुळे आम्हाला निवांत दर्शन मिळाले. तर तुम्ही पण तुमच्या इच्छा आकांक्षासाठी नक्की या दर्शनासाठी. नवशा गणपती आराध्य दैवत आपले गणपती बाप्पा, विघ्न दूर करणारे, आपले मनोकामना पूर्ण करणारे गणपती बाप्पांच्या दर्शनाला तुम्ही नक्की या नवशा गणपतीच्या मंदिरात. आता आम्ही बाहेरच्या महादेवाच्या मंदिरात दर्शन घेत आहोत. आजूबाजूला इथे महादेवाचे दर्शन घेऊन आम्ही भव्य दिव्य अशा हुंदीर मामाचे दर्शन घेतले, जे आपल्या गणपती बाप्पाचे मूषक वाहन आहेत. तर इथे व्हिडिओ शूटिंग अलाउड नसल्यामुळे आम्ही बाहेरूनच फोटोशूट करून घेतला. आणि इथं सगळ्यांनी आजूबाजूच्या परिसरामध्ये फोटोशूट करून घेतले. तर आम्ही सगळे मित्रमैत्रिणी फिरायला एकत्र गेल्यामुळे त्यांचे पण आम्ही एक आठवण म्हणून सुंदर असे फोटो काढून घेतले. दर्शन झाल्यावर आम्ही महादेवाच्या दर्शनाला आलो. मोठी अशी महादेवाची पिंड, तिथे नंदी महाराज विराजमान, त्यांचे देखील दर्शन घेऊन आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघालो. तर तुम्ही पण तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी नवसाला पावणाऱ्या या नवशा गणपतीच्या मंदिरात दर्शनासाठी एकदा नक्की या. तर आता आम्ही चाललो आहे आमच्या पुढच्या देव दर्शनासाठी. आम्ही जात आहोत आता सोमेश्वर महादेवाला.